आमचा मनालीचा हॉटेल दिलरूम म्हणून आहे. छान असं आहे आणि पार्किंग एरिया ऑल्सो इथं आहे भरपूर. आता ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग मॅग. गुड मॉर्निंग. चला ब्रेकफास्टला सुरुवात. आता आम्ही निघू. आता आमचा नेक्स्ट प्लॅन आहे कसोल. गुड मॉर्निंग. कसोलला आता आम्ही जाणार आहे. कसोलला जे मणीकरण आहे ते बघायचा प्लॅन आहे. तर बघू. जाण्याच्या अगोदर आता आम्ही मनालीतून निघणार आहे आणि निघाल्या अगोदर आम्ही जाता इथलं जे मनालीतलं हिडिंबा मंदिर जे आहे ते आम्ही करणार आहे. आता हिडिंबा मंदिरला आम्ही निघालो आहे जायला. तर चला भेटूया आता हिडिंबा मंदिरमध्ये. चला आता मित्रांनो निघालो मी आता नेक्स्ट जर्नीसाठी. चल बघूया आता. तर फायनली आम्ही हिडिंबा टेम्पलच्या पार्किंगला पोचलेलो आहे. हे बघा पार्किंग. इथं गाड्या पार्क होतात. चला आता बघूया. थोड्या स्टेप्स आपल्याला चढायला लागणार. मग पुढे जाऊन बघूया आपण की काय मंदिरात आणि मंदिराची काय कहाणी काय स्टोरी आहे बघू. देन लेट्स गो. भरपूर लाईन आहे. हिडिंबा मंदिर रिलायन्स मधून हजार बिजर नाही जय माय सँड निघाला ना. सिंगल काढू दे. ससा दिसतो कसा ठेवलाय कसा दिसते का तो मंदिर चेंज ठेवलंय. कसा दिसतो ससा. चल पुरं झाडाजवळ झाडासावर मुंबई घुसाय का. मंदिर 1553 मध्ये बनलेलं आहे आणि हा मंदिर हिडिंबा देवीच्या नावानेच ते समर्पित केलेलं आहे. आणि हा मंदिराचा इतिहास असा आहे की महाभारताच्या काळात इथनं आपले जे पांडवास जे होते ते इथनं चालले होते आणि तिथं यांची नजर याच्यावर घनदाट जंगलावर पडली. आणि मग जेव्हा इथं ते आले तेव्हा हिडिंब नावाची जी देवी आहे त्यांनी भीमाच्या जे भीम आहेत ते भीमाच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी इथं मग हिडिंबा जे देवीचं आहे ते एक काय बोलतात हिडिंबा देवीचं जे आहे एक देवत्व रूप त्यांनी घ्यायसाठी त्यांनी इथंच हिडिंब देवाची स्थापना केली. तर वेकेशनचा टाईम आहे तो म्हणून बऱ्यापैकी पब्लिक आहे बघा. आता म्हणजे थोडं थंडी पण कमी आहे त्याच्यामुळे बरीच पब्लिक येते दर्शनासाठी आलेलं आहे. नॉर्मल इसके सामने फायर के सामने वो हो गया जिसमें कभी किसी ये चीज़. चला आता आमचं इथलं दर्शन झालं. आता आपण हिडिंबा देवीचे जे पुत्र आहेत घटोत्कचचं आता आपण दर्शन घेऊया. त्यांचं टेम्पल पण आता इथंच पुढे आहे. तर चला बघूया.
आता काय होता गडोदगडचे शिलाजीत देतो, शिलाजीत केसर. देखो ये वाला केसर, ये वाला. नहीं मेरे को नहीं चाहिए हे बघा घटोत्कचचं जे टेम्पल आहे ते आपल्या मागे आहे बघा कसं आहे. हिडिंबा देवी आणि भीम यांचा जो पुत्र होता त्याचं इथं मूर्ती आणि ते झाडाच्या खाली तुम्ही बघणार. हे बघा असं हा मंदिर आहे. तर चला आपले दर्शन झाले. आता नेक्स्ट आपण निघूया कसोलसाठी. आता कसोलला आमचा नेक्स्ट प्लॅन आहे. मणिकरणला मी जाणार आहे, तर तिथे मणिकरचे दर्शन घेणार आहे. तर चला भेटूया रस्त्यात. आपण आता लंच ब्रेक करू. इकडे हा इकडचा स्पेशल डिश सिद्धू. इडली पॅटर्न आहे, त्यामध्ये असं बटर घी लावून आणि चटणी वगैरे टाकून ते आपल्याला सर्व करतात. इकडचं स्पेशल आहे सिद्धू. कसं लागेल तुला? नाही बघ बॅग आणि दोन बॅग नाही आता जेवण काय करू. ही बॅग चालायला जमणार नाही. साईडला चालायची नाही. हिमालयातली स्पेशल डिश आहे सिद्धू. गरम आहे. मॅक पकड मॅक पकड. आहे शोध. या कुंडाचं रहस्य असं आहे की आता या कुंडामध्ये
याला स्प्रिंग वॉटर पण म्हणतात. आणि या कुंडामध्ये जर आपण स्नान केलं तर आपलं त्वचा रोग वगैरे विकार जे काही आपले समस्या असतील ते सर्व व्यवस्थित होतील असं म्हटले जाते. रघुनाथ महाराज मंदिर. पण इथं आतमध्ये जाण्यासाठी सक्त मनाई आहे. तर आम्ही आता लहानपणीच दर्शन घेतो. मित्र बावडी आहे इथे. जुन्या जमान्याची. फायनली आता मित्रांनो आपण मणीकरण इथं शिवमंदिराजवळ पोचलेलो आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे की एकदा शिव जे आपले भोले बाबा आहेत त्यांचा इथं जे रुद्र अवतार आपल्याला बघायला भेटलेला आणि त्यांनी त्यांचं तिसरं डोलं जे त्यांनी उघडलेलं होतं. कारण की तेव्हा एकदा असं झालं होतं की पार्वती माता जे त्यांचं कानातलं कुंडल पाण्यामध्ये पडलं होतं आणि त्याच्यामुळे ते शोधण्यासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. बट ते कुंडल काय भेटलं नाही. त्याच्यामुळे ते क्रोधित झाले होते. मग जे शेषनाग जे आहेत त्यांनी ते मणी शोधून उपहार स्वरूपात शिव आपल्या भोले बाबांना दिली. तेव्हा मग ते शांत झाले. मग तिथं ही मंदिराची स्थापना केली. मग या मंदिराचं नाव मणीकरण असं देण्यात आलं. आणि इथं गरम पाण्याचं कुंड आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे इथं त्वचा रोग आणि काय कुठल्या समस्या असल्या त्या एकदम क्लिअर. तसंच इथं बाजूला आपल्या लागूनच गुरुद्वारा आहे. गुरुद्वाराचं पण दर्शन घेतल्यानंतर इतर बऱ्याच जणांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. म्हणून आम्ही सुद्धा सर्वांनी इथं गुरुद्वाराचे दर्शन घेऊन दर्शन पूर्ण केले आणि प्रसादाचा पण लाभ घेतला. हा आहे आमचा कसोलचा आज राहण्याचा स्पॉट असेल. मस्त एंट्री अँड येलो अँड व्हाईट कॉम्बिनेशन बघा असे हट्स आहेत आणि रिव्हर व्ह्यू अँड लॉंग एरिया एकदम सिनेरी व्ह्यू. चला आता कॉटेजेस बघूया आपण रूम कसे आहेत. टुडेज हॉल्ट आहे इथून डायरेक्टली
चला आता इव्हिनिंग ब्रेकफास्ट चालू आहे आमचा. ब्रेकफास्ट करू दे वाट बिर्जी खाल्ला नाही मी बिर्जी अँड कॉटेजेस विथ रिव्हर व्ह्यू. तर आता आम्ही बसलो कसोल मार्केटमध्ये. कसोल मार्केटचा तुम्ही जर कलेक्शन बघितलं तर विंटर कलेक्शन म्हणजे आणि काश्मीरी मस्त छान आहे. बघा तुम्हाला कसं वाटतंय. पॅन्ट नाही हो वांगे नंतर तो वेज आहे मटन तडा. राउंड कर. कसोल में मुंबई का मजा. आगरी तडका. हार्वेस्ट